काल आपण जाताना सांगितलं होतं कोणत्या ओळीवर आपण सोडतोय, कुठपर्यंत आलो आपण? तीच आहे ना? नक्की कुठं विश्वास आहे अजून तरी आपला? हा आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुदाब्दे परिपूर्ण हे की परम धाम प्रकट सर्व विद्याचे मूळपीठ शास्त्रजात वसोट अशेषांचे ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनाचे जिव्हार लावण्याचे भांडार शारदेचे नाना कथारूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारुनी मामते व्यासाचे मनोनी हा काव्यराव ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ येतो निरसालाओ रसाळपणाचा देवीची ऐका अनेक एक. बरोबर आहे ना? येथोनी शब्दश्री सच्चा श्रीक आणि महाबोधी कोवळेक दुनावली येत चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोकले सुखाचे येत माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उच्चिता दिशे भले येत काळादी मनोनी जनमी जयाचे अवळीला दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बीक बहुवसयेत भानुचैनी तेजे धवळले तैसे त्रैलोक्य दिशे उजळले तैसे व्यासमती कळविले मिरवे विश्वम का सुक्षत्री बीज घातले ते आपुलया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडिले अर्थजात ना तरी नगराती वशिजे तरी नगराची होईजे तैसे व्यासुक्ती जे जे धवळत सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेत वन शोभेची खाणी उघडे आदिलापासून अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण कैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपणा निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण घातले ते जाणून काय अस्त्राईले इतिहासे नाना पुरती प्रतिष्ठे लागी सानीव धरोनी अंगी पुराणी आख्यान रूपी जगी भारती आली म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही येणे मने पे पायी वाशिष्ठ जगत्रय ऐशी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुने सांगे नृपनाथा जन्मजया जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो आता भारत कमळ परावू गीताट्ये प्रसंगू जो संवादाला श्रीरंगू अर्जुनेशी नाना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञान अग्नि संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदानुभवी जे संती स्वभावे पारंगती रमिजे जेत जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंदे त्रिजगती जे भीष्म पर्वी संगती सांगितली कथा जे भगवद्गीता मनिजे जे ब्रह्मोद्देशाने प्रशंसिजे हे सनकादिकी सेविजे आदरेशी
थांबायचं का? हां, का पारायण करायचं? सांगायचं. नाही, मी थांबलो होतो पण तुम्ही थांबच नात म्हणून म्हणलं. आज काय आहे आपलं? आता अवधारा कथा गहन, जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. काल 3 ठिकाणी वंदन केलंय ज्ञानोबरायाने. किती ठिकाणी वंदन केलं? काल 3 ठिकाणी वंदन केलं. कोणाकोणाला वंदन केलं? हां, पहिल्याने हां 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 नाही, गणपतीच्या सगळ्या स्वरूपाला मिळून एक गणपतीला झालं. आद्य स्वरूप झालं किंवा साक्षात स्वरूप झालं किंवा आकार उकार मकार, हे पूर्ण गणपतीला एक वंदन झालं. ते श्री गुरु कृपा न मिले आदि बीज आहे का नाही, म्हणजे ते गणपती स्वरूपात झालं. दुसरं वंदन कोणाला केलं? शारदेला केलं. जे सकाळ अर्थ कला कामिनी ते विश्व मोहिनी शारदा न मिलिनी. बरोबर आहे. त्या 3 तरी ओव्या लक्षात ठेवायच्या. कोणत्या? एक, ते श्री गुरु कृपा न मिले मी आदि बीज. एक, ती सकलार्थ कला कामिनी हे विश्व मोहिनी शारदा न मिली मी. आणि पुढे काय? हा, श्री गुरुला. म्हणून पुढती मी पुन्हा पुन्हा माझ्या पुन्हा नमन करतो आणि मी नमन करतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जाणते नो गुरु भजीचे. एक त्याच्यात सिद्धांत दिला. कोणता? मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव. झाडाच्या मुळात पाणी घातल्यानंतर फांद्या हिरव्या होत्यात. म्हणून तुम्ही तुमच्या श्रीगुरूला वंदन केल्यानंतर सर्व विश्व तुमच्यावर प्रसन्न होते. श्रीगुरूला वंदन केल्यानंतर विश्व तुमच्यावर काय होते? प्रसन्न होते. आणि विश्वाकडून जी तुमची इच्छा असेल ती काय होते? परिपूर्ण होते. कारण श्रीगुरू काय आहेत? विश्वाचं मूळ स्वरूप आहे. आलं का लक्षात? म्हणून 3 गोष्टी, 3 यांना वंदन केलं काल ज्ञानोबरायाने. आणि 3 यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आता यांना प्रसन्न करून घेऊन आव्हानात्मक गोष्टी ज्या असतात का यांना आव्हान केलं. गणपतीला आव्हान केलं, सरस्वतीला आव्हान केलं. सरस्वती कशाची देवता आहे? विद्येची. गणपती कशाची देवता आहे? ज्ञानाची बुद्धीची. हां. आणि श्रीगुरु काय आहेत? मूळ अधिष्ठान आहेत. या 3 गोष्टीला वंदन केल्यानंतर ज्ञानोबरायांचा पुढचा मार्ग मोकळा झाला. माऊलीने वंदन केलं म्हणून आम्ही सुद्धा प्रत्येक सत्कार्य करत असताना या 3 गोष्टींना वंदन करूनच आमचं जीवन परिपूर्ण करणे. आमच्या जीवनामध्ये कोणतंही सत्कार्य करत असताना श्री गणपतीला वंदन आहे, सरस्वती मातेला वंदन आहे आणि श्रीगुरूंना वंदन आहे. माऊली म्हणतायत आता मी जे पुढं चाललो ती कथा कशी आहे? ती गहन आहे. गहन म्हणजे सखोल आहे. किती सखोल आहे? आता अवधारा कथा काय? आता अवधारा कथा गहन चे सकळा कौतुका मंगल काय? जन्मस्थान की जे अभिनव उद्यान विवेक तरुचे. ती कथा कशी आहे? जगातल्या जेवढ्या कौतुकस्पद गोष्टी आहेत, आश्चर्यकारक गोष्टी आहेत, त्या सगळ्या आश्चर्यकारक गोष्टींना ज्या ठिकाणाहून जन्म होतो, लक्षात येते का? जगातल्या सगळ्या कौतुकस्पद गोष्टी आहेत, आश्चर्यकारक गोष्टी आहेत की ज्या नाविन्यपूर्ण आहेत, की ज्यांच्याकडं अलौकिकतेनं पाहिलं जातं, त्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणाहून जन्म घेतात. कथा कशी आहे? तशी आहे. आता अवधारा आणि ती माऊली म्हणतात आता ऐका. काय करा? आता वाचा नाही सांगितलं, आता काय करा? आता काय करा तुम्ही? आता फार वाचलं तुम्ही, आता काय करा? ऐका. आता ऐका. कथा गहन. गहन म्हणजे सखोल, अमोलिक.
जे सकळ कौतुका जन्मस्थान, सगळ्या जगातलं कौतुकस्पद गोष्टी ज्या कथेतून जन्म घेतात ती कथा, किंवा अभिनव उद्यान विवेकतरुचे, कल्पतरुची एखादी बाग असावी की त्या कल्पतरूच्या बागेमधून अनेक प्रकारचे कल्पतरू आहेत आणि ते जे जे मागितलं ते ते देतात, अशा कल्पतरूची बाग आहे, अशी ही कथा आहे. कशी आहे कथा? आता उधारा कथा गण जे सकळा, ही ओवी तुमच्या लक्षात राहणं गरजेचे. ही ओवी लक्षात राहिली का पुढचा इतिहास लक्षात राहतो. ही ओवी लक्षात राहिली का मागचा इतिहास, कारण आता कथेवर आले. आता या शब्दाच्या पाठीमागे फार मोठे अर्थ असतात. आता विश्वात्मके देवे, आता अवधारा कथा गहन, आता तुम्ही कृपावंत, ऐका नाही, उठा जागे वारे, आता हातपाय धुवून घ्या, स्वयंपाक तयार आहे. आता याने काय, आता म्हणजे आता वंदन झालेलं आहे, भगवान श्रीगुरु प्रसन्न झालेले आहेत, सरस्वती माता प्रसन्न झालेले आहे, भगवान श्री गणपती प्रसन्न झालेले आहेत आम्हाला. आता तुम्ही पुढच्या ही कथा आहे का, की या कथेच्या गर्भामधून जगातले सर्व अलौकिक गोष्टी बाहेर पडलेल्या आहेत, की ही कथा विवेक म्हणजे कल्पतरूची बाग आहे, अशी कथा आहे. आता अवधारा कथा गणची सकळा कौतुका जन्मस्थान अभिनव उद्यान विवेक तरुणचे, ना तरी सर्व सुखाची आधी म्हणजे ठेवा, आधी म्हणजे ठेवा, साठवण, आगार, गोडाऊन आपण ज्याला म्हणतो. सगळ्या सुखाचं काय आहे? हे ठेवा आहे, सगळ्या सुखाचं माहेरघर आहे. कोणती कथा? जी आम्हाला आता पुढे ऐकायची ती, जे प्रमेय महानिधी काय आहे, प्रमेय, जी वेदामध्ये जे प्रमेय सांगितलेले आहेत ते प्रमेयाची महानिधी म्हणजे त्याची मोठी साठवण ही कथा आहे. चला, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण. हे नाना म्हणजे अनेक प्रकारचे नवरस. कथेमध्ये किती रस आहेत? 9 रस आहेत. हे 9च्या 9 रस. भक्ती किती प्रकारचे? 9 प्रकारचे. 9विधा भक्ती, 9च्या 9 रस या कथेमध्ये कसे आहेत? कसे आहेत? भरलेले आहेत. पण कसे भरलेले आहेत? परिपूर्ण म्हणजे तुडुंब भरलेले आहेत. नाना नवरस सुधाब्दी. सुधाब्दी म्हणजे सुधाब्दी. एकदा शब्द मंदिरात झाला की तो पुन्हा लक्षात राहायलाच पाहिजे. सुधाब्दी. अमृत. कशाचे? अमृताने परिपूर्ण भरलेले नवरस याच्यामध्ये आहेत. कशामध्ये? मग काय ऐकायची कथा? मौलिकामध्ये ही कथा काय ऐकायची? सगळं कौतुकाचे ठिकाणी हे आहे, सगळे प्रेमी या ठिकाणी आहे, महानिधी या ठिकाणी आहे, कल्पतरूच्या उद्यानासारखी ही कथा आहे. आणि 9 रसाने परिपूर्ण भरलेली. कोणत्या रसाने? अमृतमय रसाने परिपूर्ण भरलेली ही कथा आहे. म्हणून ऐका. काय ऐका? ही इतकी या कथेची महती आहे म्हणून ऐका. बरं. की परमधाम प्रकट सर्व विद्याचे मूळपीठ. हे काय आहे? हे परमधाम आहे. आता परमधाम कोणतं आहे? आपल्याकडे 4 धाम आहेत, आहे का नाही? वास्तवमध्ये पृथ्वी तलावर 4 धाम आहेत, पण एक परमधाम आहे. ते परमधाम कोणतं आहे? स्वर्ग. ते काय? स्वर्ग नाही, स्वर्गाला परमधाम नाही. स्वर्गाहून खाली यावं लागतं परत. वैकुंठ. वैकुंठ काय आहे? वैकुंठ हे जुनाट झोपडी, तेच धाम आहे. पण स्वर्गधाम जरी म्हटलं तरी स्वर्गाहून परत यावं लागतं ना. मग गोलोकधाम म्हणजे स्वर्गधाम, वैकुंठधाम. कारण वैकुंठ भगवान स्वतः झालेत. काय झाले? वैकुंठ काय झाले? भगवान. वैकुंठामध्ये सूर्याचा प्रकाश नाही, वैकुंठामध्ये चंद्राची शीतलता नाही, वैकुंठामध्ये या हवेचा ऑक्सिजन नाही. गीतेतल्या 12व्या अध्यायामधला 15व्या अध्यायामधला 5वा श्लोक बघा. काय? काय 5वा श्लोक? न तद्भासयते सूर्यो
न शशंको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. ते काय आहे? ते माझं धाम आहे, ते परमधाम. हा, ते कोणचं धाम आहे? ते परमधाम आहे. म्हणून त्याने सांगितलं की परमधाम प्रकट, ही कथा परमधाम आहे. आम्हाला परमधामामध्ये जाण्यासाठी त्या गोलोक धामामध्ये जावं लागेल. ज्ञानोबराय म्हणतात ते परमधाम या ठिकाणी मी प्रकट केलंय. कुठं प्रकट केलंय? नवे नवे या ठिकाणचं परमधाम समजल्यानंतर त्या परमधामामध्ये जाण्याची गरज नाही, नेण्यासाठी माणसं येतील. कशासाठी? घेऊन जाण्यासाठी देवाचे पार्षद येतील. चला तुम्हाला त्या परमधामामध्ये घेऊन जायचं. सर्व विद्याचे मूळपीठ. सर्व विद्या कुठे आहेत? या कथेमध्ये सर्व विद्या आहेत. शास्त्रजात वसोट अशेषांचे सर्व शास्त्र या कथेमध्ये आहेत. काय ऐकायची कथा? कथा काय ऐकायची? कारण सर्व शास्त्र या ठिकाणी आहे, सर्व विद्या या ठिकाणी आहे, सर्व कला या ठिकाणी आहे, सर्व कौतुक या ठिकाणी आहे. कुठे आहे? या कथेमध्ये. ना तरी सगळे धर्माचे माहेर. सगळे धर्म इथं आहे. सगळे धर्म काय आहेत? इथं आहेत. सज्जनाचे जिव्हार. जे सज्जनाचे त्यांचा जीवच या कथेवर आहे. जिव्हार म्हणजे त्यांचं अंतकरण या ठिकाणी आहे. लावण्य रत्न भांडार. सुंदरता, सुंदरतेचं भांडार काय आहे? ही कथा आहे. शारदेचे. शारदा म्हणजे सरस्वती. सरस्वती स्वतः या कथेमध्ये राहते. म्हणून नाना कथा रूपे भारती प्रगटली अशी त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासांची. आता ही जगामध्ये अनेक कथेच्या रूपाने ही कथा प्रकटली. कोणाच्या बुद्धीनं? व्यासात. नाना कथा रूपे नाना अनेक कथेच्या रूपाने ही भारती म्हणजे महाभारत हा कथेच्या रूपाने जगातामध्ये पसरलेला आहे. नाना कथा रूपे भारती प्रगटली अशी त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासांची. व्यासाची महामतीचा आविष्कार, व्यासांच्या महामतीला स्फुरण आलं. व्यासांची महामती प्रसन्न झाली. व्यासांची महामती प्रसन्न होण्याचं कारण काय माहिती आहे का? कारण व्यासांची जी बुद्धी आहे ती कुमारिका आहे. काय आहे? कुमारिका आहे. व्यासांच्या बुद्धीनं लग्न केलं नाही. ती निर्दोष आहे, ते निर्लेप आहे, निसंकोच आहे. आणि म्हणून त्या बुद्धीला आविष्कार आला. म्हणून 45 दिवस शरपंजरी पडल्यानंतर उत्तरायण चालू झालं आणि सगळे पांडव कौरव भीष्माचार्याला भेटायला आले आणि सगळ्यांचं सगळं झालं. कथाभाग माहिती तुम्हाला, सांगत बसत नाही. पण सगळ्यांना पाठवून दिलं आणि भगवंताला सांगितलं देवा तू थांब. भगवंत भीष्माचार्याच्या पायापाशी उभे राहिले आणि एक विनंती केली भीष्माचार्याने भगवंताला, देवा माझं एक काम आहे तुझ्याकडे. मी आयुष्यात काही मागितलं नाही तुला, पण एक मागणं आहे माझं. तेवढा जर स्वीकार केलास तर मी आनंदानं आता माझ्या धामाला जायला तयार आहे. देवानं सांगितलं मागा ना. माझी मुलगी आहे आणि ती मुलगी मला तुला द्यायची. व्यासांना मुलगी होती का? व्यासांना मुलगी होती? व्यासांचं लग्न झालं का वैष्णवीच्या? व्यासांचं लग्न झालं नव्हतं कारण ते अखंड ब्रह्मचारी होते. ते म्हणले पण मला मुलगी आहे आणि ती मुलगी फक्त तुम्हाला द्यायची, कारण तिला योग्य वर जगाच्या पाठीवर फक्त तुम्ही आहात आणि तुम्ही तिचा स्वीकार केला तरच ती लग्न करेल. तो कुमारिका मरेल पण ती लग्न करणार. भगवान श्रीकृष्ण सांगितलं सांगा तर माझी बुद्धिरूपी मुलगी मी कुमारिका म्हणून आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये पाहिली. ती माझी बुद्धिरूपी मुलगी जर तिचं तुम्ही पाणीग्रहण केलं तर मी आनंदानं मरेन. भगवंताने व्यास महर्षीच्या शुद्ध बुद्धीचा स्वीकार केला आणि तिच्याशी लग्न केलं
आणि मग व्यास महर्षीने आपलं प्राणत्याग. त्या हा भीष्माचार्य आहे. आणि म्हणून ही व्यासांचं त्याला व्यासांची जी बुद्धी आहे ती निष्कलंक बुद्धी आहे. आणि या व्यासांच्या बुद्धीला काय झालं, भरत्याला आविष्कार आला. आणि त्या व्यासांच्या बुद्धीनं या आविष्कार येऊन या अनेक कथा निर्माण केल्या की ज्या अखंड याच्यामध्ये पसरलेल्या आहेत. नाना कथारूपी भारती प्रगटल्या क्षेत्री जगती, आविष्कारोनी महामती व्यासाची. म्हणून हा काव्यराव, म्हणून जो काव्यराव आहे हा ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ. हा ग्रंथ कसा आहे, गुरुला राहण्याचं ठिकाण आहे. ग्रंथ ठाऊ येथून रसाला आओ रसाळपण आलं. याच ठिकाणाहून रसाला रसाळपण आलं. रसाला आहे का नाही, काही आंब्याला रसच निघत नाही, पाणी टाकू टाकू चुरावं लागतं त्याला, मग पाण्यानं त्याला रसाळपणा आणला. तसं या ठिकाणी येथून रसा आला आओ रसाळपणा. याला रसाळपणा या कथेला याला या कशाला येथून रसाला आओ रसाळपणाचा, कारण ही इतकी महान कथा आहे. आणि म्हणून देवीची ऐका अनेक एक येथून शब्दश्री सच्चा स्त्रीक आणि महाबोधी कोवळीक धुनावली. अशा कोवळ्या 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 पालव्या या कथेतून फुटल्या आणि त्या फांद्या पसरल्या. त्या प्रत्येक एका एका फांदीने एक एक विभाग असा स्वच्छ आणि पवित्र निर्माण केला. एक चातुर्य शहाणे झाले याच कथेमध्ये. कोण शहाणं झालं? आता चातुर्याचं का नाही, चातुर्याला शहाणपण या कथेमुळे आलं. चतुरा तो शिरोमणी, चातुर्याला शहाणपण येणं, हे तर चातुर्य शहाणे झाले. प्रमेय रुचीस आले, प्रमेयाला चव आली, या ठिकाणी गोडी आली. प्रमेय म्हणजे सिद्धांत. प्रमेयाला याच कथेमध्ये गोडी निर्माण झाली. आणि सौभाग्य पोखले सुखाचे इथं, आणि सौभाग्याला भाग्य प्राप्त झालं या कथेमध्ये. म्हणून ऐका, म्हणून काय करा, ऐका. माधुर्य मधुरता, अहो गोडीला गोडपणा या ठिकाणी आला. साखर इथं गोड झाली. काय झाली? साखर कुठं गोड झाली? या कथेमध्ये गोड झाली साखर. शृंगारी सुरेखता, शृंगाराला काय झालं? सुरेखपणा. शृंगारी म्हणजे शृंगार म्हणजे शृंगार कशाला म्हणतात? हा, आता शृंगार कळायचं ना, मेकअप. मेकअप कळेल, मेकअप म्हणजे शृंगार. हा, शृंगाराला सुरेखता, देखणेपणा. शृंगाराला देखणेपणा या कथेमध्ये आला. रूढपण उच्चित दिशे भले, हेत काळादीपण काळाविधपण कळा, पुण्याशी प्रतापू आगळा, म्हणून जन्मजयाचे अवघला दोष हारले. या कथेनं कोणाचे दोष हारले? जन्मजयाचे. जन्मजया कोणाचा मुलगा आहे? परीक्षित राजाचा मुलगा. आणि परीक्षित राजाच्या मुला या जन्मजयाचे काय झाले? या ठिकाणी संपूर्ण दोष संपले. बर. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाची बीक बहुवस येत, भानूचे नि तेजे धवळले. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो का? आपल्या काय म्हणतो आपण, आमच्या गावातला अंधार जरा चिकट आहे, दुपारी येईपर्यंत जातच नाही, असं आहे का? हे सूर्यानं अंधारच बघितला नाही, हे सूर्याचं मोठेपण आहे. कारण सूर्य उगवल्यानंतर माऊली म्हणताय, बिंब जरी का बचकेची एवढे, परी प्रकाशात त्रिभुवन तोकडे. सूर्याची किरण पडल्यावर त्रिभुवनातला अंधार काय होतो? सगळा नाहीसा होतो, संपुट होतो. जैसे त्रिलोक्य दिशे उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरले विश्व. सूर्याच्या प्रकाशानं जग निर्माण झालं, सूर्याच्या प्रकाशानं जग प्रकाशमान झालं. तसं व्यासांच्या बुद्धीनं हे विश्व प्रकाशमान झालं, ज्ञानमय झालं. काय झालं? विश्वाच्या बुद्धीला प्रकाशमान करण्याची ताकद कोणी केली? कळतंय का? कळत नसलं तर विचारा थोडं थोडं, मग तरी मला कळेल म्हणजे कळतंय का नाही कळतंय. सूर्यकांता गोंधळ होतोय का? नाही म्हणजे अशी काही आडवी मान हालती, काही उभी हालती म्हणून म्हणलं. हा,
जे कळत नाही ते काय झालं, जगाच्या ज्या बुद्ध्या आहेत, सगळे बुद्ध्या, त्या बुद्धीला बुद्धिमान करण्याचं काम कोणाच्या बुद्धीने केलं? कृष्णाचं. कसं काय? ओवी ना आपल्या समोर. भानूचे नितेज धवळलेले. भानू म्हणजे सूर्य. सूर्याच्या प्रकाशानं सगळं तेज प्रकाशलं, बरोबर आहे. जैसे त्रैलोक्य देश उजळले, त्रैलोक्य प्रकाशमान झालं का नाही? कशाच्या प्रकाशानं? सूर्याच्या. तैसे व्यासमती कळविले. मग आता ते कुणी सांगायचं? ते काय घरी येऊन नाही, तिथंच आहे, तुमच्या समोरच आहे ना. किती ज्ञानेश्वरी अवघड आहे, किती ज्ञानेश्वरी कठीण आहे, तरी आपण वरवरच चाललोय. कसं नाही, भीष्माचार्यात ते वेगळं राहिलं. भीष्माचार्याने फक्त ती आपली बुद्धी देवाला, म्हणजे निष्कलंक बुद्धीचा विषय तो झालता, तेवढ्यापुरता तो मध्ये आला. पण हे जे झालं सगळं जगातलं सगळं वाङ्मय, आता पाठीमाग आपण ओवी वाचली, व्यासोच्चिष्ट जगत्रे, महाभारती, म्हणजे महाभारत मोठा ग्रंथ आहे. किती हजार श्लोकाचा ग्रंथ आहे तो? महाभारतामध्ये किती श्लोक आहेत? 1.25 लाख श्लोक आहेत. भागवतामध्ये किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. गीतेमध्ये किती श्लोक आहेत? 700. ज्ञानेश्वरीमध्ये किती श्लोक आहेत? हा 1.25 लाख श्लोकाचा ग्रंथ आहे महाभारत. त्याला भारती म्हणतात. काय म्हणतायत? भारती म्हणून. आणि ते महाभारताचे छोटे 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 चकले कोणी केलेत? व्यासांनी केले. म्हणजे व्यासमतीचं काय आहे? गर्भ म्हटलं. कसं? जसा कुंभार मातीच घेतो आणि मातीतून इतक्या सुंदर सुंदर गाडग्यांना जन्म देतो, आहे का नाही? भूमी आतोनी स्वयंभ का निगती घडिया गाडग्याचे कोंभ, हे कुलाल मतीचे गर्भ म्हटले की हे कुंभाराच्या मतीचं काय आहे? बुद्धीचं कौशल्य आहे. जसं कुंभाराच्या बुद्धीचं ते कौशल्य आहे, तसं व्यासांच्या बुद्धीचं हे कौशल्य आहे. विश्व धवलं. ते काय केलं? विश्व धवलं. आता जरी तुमच्या लक्षात आलं नाही तरी पुन्हा ज्या वेळेला पारायण करताल त्यावेळेला हे ओव्या पुसत तरी लक्षात येते. आलं का लक्षात? म्हणून का थोडं स्पीडनं चालायचे? कसं करायचं? का सुक्षेत्री बीज घातले. सुक्षेत्र, सुक्षेत्र म्हणजे चांगली जमीन. चांगली जमीन. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारिले. चांगल्या जमिनीमध्ये ज्वारीचं बी टाकून दिलं की तिला कणसच येतात का नाही? तसं चांगल्या बुद्धीमध्ये विचार टाकले की त्या विचाराला पालवी फुटते. पण बुद्धी कशी असली पाहिजे? बुद्धी निर्दोष असली पाहिजे. नाही नाही, बुद्धी स्वच्छ आहे. तुमच्या सगळ्यांच्या बुद्ध्या इतक्या पवित्र, इतक्या स्वच्छ आहेत, इतक्या उच्च कोटीच्या आहेत, इतक्या अप्रतिम आहेत. हे बघा, कळणं न कळणं हा वेगळा भाग झाला, पण आपण प्रयत्न करतो हे कमी नाही ना. त्याची कृपा होईल ना एक दिवस तरी. मी तुम्हाला काल काय सांगितलं की त्याची कृपा ज्या दिवशी होईल, कारण कृपेशिवाय काही नाही. कृपा कटाक्ष निहाळले आणि आपुले पदी बैसे. होईल ना, का नाही होणार? आपल्यावर झाली म्हणून आपण मंदिरात येतोय. आपल्यावर कृपा नसती तर कोरोनामधून आपण इथपर्यंत आलोच नसतो. हे लक्षात घ्या. त्याची कृपा आहे आपल्यावर. त्याची कृपा आहे आपल्यावर, हे लक्षात घ्यायचं.
आपण 2 तास त्याच्यासाठी ते वेळ काढून आणतो, त्याचीच कृपा आहे. तो अडचण निर्माण करत नाही आपल्याला. आणि जो परमार्थासाठी वेळ काढतो त्याला प्रपंच आड येत नाही. आणि आला जरी तर त्याला आड आलेल्या प्रपंचाला सरळ करायची ताकद परमार्थामध्ये असते. म्हणून काय चाललं, आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुरवाळीले अर्थ जात. जसं ते पीक त्या सुपीक जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते आपोआप त्याला धान्य भरतं, तसं व्यासांनी ही जी भारत कथा आहे, महाभारत आहे, ते अर्थासहित सगळ्या जगामध्ये याचा काय केला, विस्तार केला. ना तरी नगरांतरी वशिजे, एखाद्या गावाला गेलं की त्या गावचाच झाला. नगरांतरी वशिजे, तरी नगराची होई जे, त्या गावचाच झाला तो. बर, तैसे व्यासोक्ती ते जे धवले सकळ. तसं व्यासांच्या या युक्तीने, या कलेने सगळं विश्व धवून काढलं. की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. की प्रथम वयसा काळी, प्रथम म्हणजे सुरुवातीला, वयसा काळी म्हणजे वयात आलेली मुलगी. सुरुवातीला वयात आलेली मुलगी जशी तिच्या अंगावर अशी तारुण्याची नवाळी दिसते, माऊली म्हणते. प्रथम वयसा काळी. कधी अभ्यास केला असेल एवढ्या गोष्टींचा? वयसा काळी लावण्याची नवाळी, लावण्य तारुण्य तिच्या अंगावर असं झळकतं. प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. तिचं अंग असं प्रत्येक शरीरातली प्रत्येक अवयव असा तारुण्यानं बहरलेला दिसतो ना. तशी या व्यासांची बुद्धी अशी बहरली, तिला तारुण्य आलं आणि सर्व विश्व धवून काढलं. ना तरी उद्यानी माधवी घडे. उद्यानी माधवी घडे. उद्यानी म्हणजे उद्यान म्हणजे आता 2-4 मिनिटच झालं शब्द पाठीमाग गेला का. मग आता एवढा वेळ लागतो का त्याला? का उद्यान विवेक तरुचे गेली की नाही ओवी पाठीमाग? उद्यान म्हणजे बाग. बर, ना तरी उद्यानी. माधवी म्हणजे माधवी म्हणजे वसंत ऋतू. माधवी म्हणजे काय? वसंत ऋतू. ना तरी उद्यानी माधवी घडे, ते तर वनशोभेची खाणी उघडे. त्या वनामध्ये वसंत ऋतूचं आगमन झालं की मुख्यमंत्री झोपायला लागतो. झोपू नको भाई, नाही ना? काय होते, त्या बागेमध्ये वसंत ऋतू आला की आपोआप फुलांना, फुलझाडांना फुलं येतात, फळझाडांना फळं येतात, नवीन नवीन पाली फुटते. आता वसंत ऋतूचं काय आहे, ते मोठेपण आहे. आदिला पासून आपडे जिया परी. मुळापासून तर शेंड्यापर्यंत सगळी झाडं हिरवी गार दिसतात, आहे का नाही? वसंत ऋतू कधी असतो? वसंत ऋतू कधी असतो? ऋतू आहे का वसंत? किती ऋतू आहेत आपल्याकडे? मराठी माणसं आहेत आम्ही, आणि सगळे ऋतू झालेत तुम्हाला पहिलीला, चौथी 5वी पर्यंत. किती ऋतू आहेत? सात का 4? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही वेगळे झाले. ऋतू सांगतो मी. वसंत, शरद, वर्षा, 6 ऋतू आहे. वसंत, शरद, वर्षा, शिशिर, ग्रीष्म. हे नव्हतं ना माहिती? सवा अभ्यास करा म्हणलं तेव्हा केला नाही. चौथीला नव्हते का तुम्हाला हे ऋतू? पण आम्ही नको ते मोबाईलमध्ये इचकीत बसतो, पण आम्ही तिकडे जातच नाही ना. नाही का आपल्या मोबाईलमध्ये? आपलं फक्त क्लिक करा, ऋतू किती, लगेच. वसंत ऋतू कधी असतो? फुटे तरुवर उष्ण काळ माशी.
हा, चैत्र महिन्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये झाडांना पालवी फुटते. त्याचं कारण काय असतं? कुठे तरोवर उष्ण काळ माशी जीवन तयाशी कोण घाली. पाणी न घालता सुद्धा त्या झाडांना पालवी फुटते. ते वसंत ऋतूचे आगमन आहे. वसंत ऋतूचं आगमन आपोआप त्या झाडांना पालव्या फुटतात. म्हणून आदिलापासून आपडे जी आपरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याळीता साधारण. अशी वीट आणली सोन्याची वीट. सोन्याची वीट असते का ना, बिस्किट वीट. आता तिला फार फार आपण बघू शकतो, काय नाही सोन्याचं बिस्किट आणलं, बघितलं आणि ठेवलं. आता तेच सोन्याचे पुन्हा सोनाराकडे येऊन काय केले? कानातले केले, गळ्यातले केलं, गळसरी केली, अजून बरेच दागिने केले. मग मात्र 10-15 बाया बघायला आल्या. काय काय बघितलं? सोनं तेच होतं ना, बिस्किट होतं तोपर्यंत बघितलं का? अलंकार बघितलं बनवल्यानंतर बघायला आले. कारण जैसे न्याळीता साधारण. मग अलंकारी परिवेपण निवाडू दावी. अलंकार केल्यानंतर पुन्हा पुन्हा हे कसं केलं, ते कसं केलं. दुसरी नव्हती का डिझाईन एखादी? हिला काय झालं? इतकी मेहनत करून तिनं 15 दिवस डिझाईन बघून 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 त्या डिझाईनचा ते गंठण बनवून आणलं. आणि घरी आणल्यानंतर एक जण आले, म्हणजे का होई ही नव्हती का, दुसरी नव्हती का डिझाईन? हिला काय झालं? ही किती ग बायाच्या अंगावर मी येलं ना सगळं. दुसऱ्या दिवशी म्हणली ही डिझाईन आपल्याला बदलायची. काय झालं? निवडून दावी तैशे व्यासोक्ती अलंकारिले. व्यासांच्या कलेने हे अलंकारित केलं. काय? ही कथा. बर आवडे ते बरवे पण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहास. हा इतिहास रचला त्याने. जे गोड वाटेल ते त्याला अलंकाराचा साथ चढवला. नाना पुरती प्रतिष्ठे लागी सानी व धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. इतिहास पुराण या व्यासांच्या मतीनं काय झालं? सान स्वरूप धरलं त्याने, गोड स्वरूप धरलं आणि या ठिकाणी आकाराला म्हणून महाभारती नाही. आलं का लक्षात? ते नव्हेची लोकी तिही म्हणून येणे कारणे मनी पे पाही व्यास उच्चिष्ट जगत्रे. जगात सगळं वाङ्मय कुणाचं उष्ट आहे? व्यासांचं उष्ट. उष्ट म्हणजे त्यांच्या वाणीतून बाहेर पडले. ठीक आहे ना? कल्याणला रात्री आलो मी 10:30 वाजता. जांभळावाली बाई बसली होती एक. तिच्याकडे 10 रुपयाची जांभळं घेतली. मी तिकडे राहत होतो पहिलं त्या ह्याच्या इथं सरदारच्या इथं. आणि जांभळं घेऊन बॅगमध्ये तुली एक जांभळं तुरून खाल्लं. आणि ते जांभळं खाल्लं आणि ते बी तोंडात सगळं 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 घरापर्यंत आणले. आणि आमच्या दारामध्ये एक आंब्याचं झाड होतं छोटंसं. त्या आंब्याच्या झाडात ते बी टाकून दिलं. आता फार मोठं झाड झालं त्या बीचं. मी एक दिवशी गेलो, त्याला भलती जांभळ आली होती. त्या शेटाण्याला म्हणलं ही सगळी जांभळ माझी उष्टी आहेत, खात जाऊ नका म्हणलं तुम्ही. म्हणलं कसं काय? म्हणलं मी तोंडात सगळं जाऊन बी इथं टाकलं, तिचंही झाड उगवलं. व्यास उच्चिष्ट जगत रे. जगातलं सगळं वाङ्मय व्यासांचं कसं आहे? उष्ट वाङ्मय आहे. त्याने वाणीतून बाहेर पडलं. म्हणून येणे कारणे मनी पे पायी आयशी जगी सुरस कथा. ही जगात सुरस म्हणजे गोड कथा. जे जन्मभूमी परमार्था. परमार्थाची काय आहे? म्हणून काय ऐकायची कथा? ही कथा काय ऐकायची? म्हणून आता अवधारा कथा गहन ती ओवी विसरायची नाही. पाठीमागची आतून जिथून सुरुवात केली म्हणून त्या ओळीवर सोडलो होतो मी रात्री. त्या ओळीवर सोडायचं कारण काय होतं की आता अवधारा कथा ती कथा गहन किती आहे? कारण परमार्थाचं काय आहे ते? जन्मभूमी आहे. असं जरा जागेवर हात जा म्हणजे बरं वाटतं थोडंसं. नाही तर मलाही वाटतं कुठल्या जंगलात गेलो काय आपण असं कधी कधी. मुनी सांगे नृपनाथा जन्मजया. ही कथा कुणी कुणाला सांगितली? जन्मजयाला सांगितली. मुनींनी सांगितले. हा, जे आदित्य उत्तम पवित्रक निरुपम परम मंगलधाम अवधारी जो उत्तम आहे, परम आहे आणि धाम आहे. काय? ही कथा. ही कथा कशी आहे? उत्तम आहे, परम आहे, मंगल आहे आणि धाम आहे. आता उत्तम म्हणजे चांगली, परम म्हणजे
पवित्र. मंगल म्हणजे मंगल, आहे का नाही? किती सांगितलं? अद्वितीय उत्तम. अद्वितीय म्हणजे त्याला दुसरी उपमाच नाही अशी इतकी उत्तम कथा. पवित्र एक म्हणजे पवित्र आहे. निरुपम म्हणजे दुसरी उपमा देण्यासारखी नाही. आणि परम मंगलधाम काय आहे? मंगलधाम आहे. काय? कथा. मग त्या मंगलधामामध्ये जायचं का ह्या कथेमध्ये रममान व्हायचं? आहे का नाही? ह्या कथेमध्ये रममान झालं तर तरुण जाण्याची काही शंका नाही, आपोआप तरुण जाणार आहे. कारण अवधारी जो काय करा, काय सांगितलं? अवधारा म्हणजे हातात घेऊन फिरा. अवधारा म्हणजे ऐका. आता काय करा? वाचू नका. आता काय करा? ऐका. हा, अवधारी जो आता भारत कमळ परागू. भारत कमळ परागू. भारत म्हणजे महाभारत. महाभारत हे कमळ झाले. काय झाले? कमळ झाले. कमळ परागू गीताख्य प्रसंगू. त्याच्यामध्ये त्या महाभारतामध्ये गीता एक पराग आहे. काय आहे? पराग म्हणजे कमळ म्हणजे फूल, पराग म्हणजे त्याच्यातले कण. छोटे छोटे जे फुलं भुंगे जाऊन वेचतात ना, भुंगे जे त्याचं सेवन करतात ते पराग. काय? गीताख्य प्रसंगू जो संवादाला श्रीरंगू अर्जुनेशी. आता कुठे आलो आपण? आता महाभारत नावाच्या कमळाच्या फुलामधून हे पराग घेतलं. कोणतं? गीता नावाचं. आणि तेच गीता नावाचं पराग आता त्या छोट्या 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 मधमाशा त्या फुलावर जाऊन बसतात. त्याच्यातले ते परागकण घेतात आणि आपल्या पोळ्यावर येऊन साठवतात. आणि आमच्यासारखा माणूस जातो आणि त्यांना हुसकून देतो आणि ते सगळं मध काढून आणतो. भगवान श्रीकृष्णाने हाच मध कुठून आणला? महाभारत नावाच्या ग्रंथामधून आणला. महाभारतामध्ये किती पर्व आहेत? 18 पर्व आहेत. त्याच्यामध्ये भीष्म नावाचं एक पर्व आहे. आणि भीष्म पर्व नावाच्या त्या पर्वामध्ये 700 श्लोकाचं एक स्वतंत्र पर्व आहे. त्याचं नाव आहे गीता. त्याचं काय नाव आहे? मग भगवंताने गीता सांगितली का गीता अगोदरच होती? अगोदर होती. गीतेचं जन्मस्थान कुठे आहे? हा, अमरनाथ. गीतेचं जन्मस्थान सांगतो मी. गीता कुठे जन्माला आली? कुरुक्षेत्रावर सांगितली. ज्ञानेश्वरी कुठे जन्माला आली? कुणाच्या पोटी जन्माला आली? गीतेच्या पोटी. गीता कोणाच्या पोटी जन्माला आली? महाभारताच्या पोटी जन्माला आली. गीता कोणाचं लेकरू आहे? महाभारताचं. आणि ज्ञानेश्वरी कोणाचं लेकरू आहे? गीतेचं. हा, ही अशी श्रंखला लक्षात ठेवायची. उगाच अडचणीत पडायचं नाही. म्हणून हा, हो, पार्वती आणि शंकरांनी पार्वतीला कुठं सांगितली? ती गीता सांगितली का? ती गीता नाही सांगितली. ते पार्वतीला जे सांगितलं का, अमर कथा सांगितली. हा, गीता नाही, अमर कथा. हा, अमर कथा म्हणजे ती शंकरांनाच माहिती सांगितली ना त्यांनी. ती अमर कथा. हा, एक सांगतो तुम्हाला, ह्या कथा त्या करोडो वर्षापासून भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात 1 महिना. दुसऱ्या महिन्यामध्ये पार्वती माता शंकराला सांगते 2 महिने. ब्रह्मदेव आपल्या पत्नीला सांगतात, भगवान विष्णू आपल्या पत्नीला सांगतात. आपण जसं घरामध्ये बसल्यानंतर पती पत्नी संवाद करतो का, तसा या तिघांचाही संवाद आपल्या आपल्या धामामध्ये या गीतेवरच चालू आहे. येईन ना पुढे ते. भगवंताने पार्वती मातेला गीता का सांगितली हे पुढे येईल.
म्हणून तेच चाललंय, तिकडेच चाललोय आपण. पण ही गीता महाभारतामध्ये आहे, आलं का लक्षात? महाभारतामध्ये ही महाभारत तरी कोणीतरी अगोदर देवानेच निर्माण केलं ना, का भीष्माच्या याने? अहो व्यास मुनींनी, पण ते नंतर अवतार झाला. व्यासनारायण कोणाचा अवतार आहे? कोणाचा अवतार आहे व्यास महर्षींचा? विष्णूचा अवतार आहे. मग परंपरेने चालत आलेले नाही की ही गीता हे ज्ञान, गीतेचं ज्ञान का भगवान शंकरांना माहीत नव्हतं का? पण तुमच्यापर्यंत कुठून आली? भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलेले आपण ऐकले का? हा, आपण होतो का तिथं? तिथं जे 2 कबूतर होते ते आहेत अजून बी. ज्या कबुतरांनी ती ऐकली अजून बी तिथं आहेत. अमरनाथला गेले का तुम्ही? नाही गेले. मी गेलो अमरनाथला. मी अमरनाथला गेलो, ती कबूतर अजून बी तिथं आहेत. पण त्या कबुतरांना त्यांनी त्याच वेळेला सांगितलं तुम्ही कुणाला सांगू नका, तेव्हा नाही सांगायचं. कारण ती कबूतर आहेत म्हणून ते ऐकत आहेत, माणसं ऐकत नाहीत. सांगू नका म्हणलं की 3ऱ्या दिवशी सांगत. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने ते अंड होतं ते ते निर्जीव अंड ते सजीव झालं. त्यानं तर ते सगळा खेळ केला ना पुढे. हां, ते शुकाचार्याचा अवतार झाला ना पुढं. पण ते पोपटाचं अंड होतं, ते कबुतराचं नव्हतं. हां, पण ते मृत अवस्थेमध्ये होतं, पण त्या कथेनं ते जिवंत झालं आणि ते पळत सुटलं. आता ती कथा सांगितली ना मी मंदिरात कितीतरी वेळा. झालंय आपल्या मंदिरामध्ये 2-3 वेळा विषय झाला तो. हां, ते व्यास महर्षीची पत्नी होती ना, तिनं असा घास घेतला आणि असा घास घ्यायला तोंड वाचलं की ते तोंड घासाच्या अगोदर ते आतमध्ये गेलं आणि अंगठं एवढं स्वरूप घेऊन 12 वर्ष राहिले. पण ते प्रसूत होत नाही. भगवंताची विनंती केली. मग भगवंताची विनंती केली, भगवंताला त्यांनी सांगितलं बाहेर या. बाहेर नको म्हणले मला. का? कारण बाहेर आल्यानंतर तुझी माया इतकी खतरनाक आहे. याच्या अगोदरचे सगळे जन्म सांगितले. मला वाटतं 250 चरणाचा अभंग तू नामदेवरायांचा गाथ्यामध्ये सुख आख्यान 250 चरणाचा अभंग आहे गाथ्यामध्ये, पूर्णपणे आख्यान आहे सुखाचार्यांचं. आणि मग ते म्हणले नाही, निर्मोही पृथ्वी करेन तुम्ही या बाहेर. तुम्हाला बाहेर यायचं नव्हतं, आत कशाला गेले तुम्ही? मग ते बाहेर आले. ते 12 वर्षाचं असल्यामुळे बाहेर आले. 12 वर्ष झाले. ब्राह्मणाचे पोरी खेळाशी आले, नागडेच पळून गेले रे. असं ते पळून गेल्यानंतर ती पुढची कथा तिथून पुढं मग तो भागवताची निर्मिती व्यासांनी आपलं जे दादा कसं असतंय, माझी संपत्ती मला वाटतं माझ्याच पोराला द्यावी. म्हणून व्यासांनी आपल्या मुलांना ही भागवत नावाची संपत्ती देण्यासाठी त्याला परिपक्व बनवलं. ते येत नव्हता घरी. एक भागवतामधले 2 श्लोक त्याला ऐकवले. कारण ते निराकार ब्रह्माची सेवा करत होतं. वाळवंटामध्ये बसायचं निवांत झाडाखाली आणि फक्त त्या परब्रह्माची सेवा करायची. ते म्हणजे जर साकार स्वरूपाची सेवा करू तर देवाला फुलं कुठून आणावीत, गंध कुठून आणावा, अक्षता कुठून आणाव्यात, मी तर लंबुटी बी नाही माझ्याबरोबर. आणि मग त्या व्यासांच्या 2 शिष्यांनी समिधा आणायला गेले होते. असे वारसोती उभे राहिले आणि ते सुंदर भगवंताचं कौतुक करणारे श्लोक म्हटले ते कानावर पडले. आणि कानावर पडल्यावर त्या 2 श्लोकाने त्या जागं झालं आणि त्या आवाजाच्या दिशेने गेले. आणि मग त्याने विचारलं, हे 2 श्लोक तुम्ही कुठून घेतले? म्हणलं हे फक्त शोरूम आहे, घोडावून तुमच्या घरीच आहे, हे तुमच्या वडिलांनी आम्हाला दिलेलं आहे. मग त्या वडिलांच्या शोधात घरी गेले. मग ते पूर्ण श्रीमद भागवत व्यासांनी अगोदर शुकाचार्यांना सांगितलं. आणि सुख हे कसे होते, स्त्री पुरुष भेद नव्हता त्यांच्या जीवनात. कारण पळताना त्या मुलींनी वस्त्र अंगावर घेतली नाहीत. कारण बघितल्यानंतर त्या आम्ही स्त्री आहोत हे बी विसरून गेल्या. कथाभाग माहिती तुम्हाला, आपल्याला तिकडे गेले की इकडे राहील. हां, म्हणून मग त्यांनी पुन्हा तो भागवताचा प्रचार केला. ते ह्याच्यामध्ये दिगंबर अवस्थेमध्ये फिरत होते ना ते शुकाचार्य. हां, कोण? शुकाचार्य देवांचे गुरु कुठं झाले?
देवांचे गुरु बृहस्पती आहेत. ते देवांचे गुरु नाही, त्यांनी परीक्षितीवर फक्त त्यांनी, कारण 2च भात खाल्ले होते. पांडवांचा राजोशी शुकाचार्य वेगळे, शुक्राचार्य वेगळे, ते दैत्य गुरु आहेत. कुठं चाललं होतं आपलं? 51. मग आता काय केलं हे? ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी निवडिले निर्वधी नवनीत हे. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, शब्दाचा ब्रह्मस्वरूप काय केलं? ढवळलं. मथियेला म्हणजे मथियेला मंथोनी नवनीता, मंथन करणे. मंथन करणे म्हणजे हा, मंथन करणे म्हणजे बोला बोला, घुसळणे. काय केले? ताक दही घुसळल्यानंतर काय होतं? तर मथियेला व्यास बुद्धी, व्यासांच्या बुद्धीने याचं मंथन केलं आणि त्याच्यातून काय निघालं? नवनीत निघालं. नवनीत म्हणजे लोणी. बरं, ते लोणी. मग ज्ञान अग्नी संपर्के, ज्ञानाच्या अग्नीने त्या लोण्याला थोडीशी अशी आपण काय म्हणतो, बारीक गॅस करा. काय करा? करपलं बी नाही पाहिजे आणि ते परिपक्व बी झालं, बारीक असा गॅस करा. मग व्यास बुद्धीच्या ज्ञानाच्या अग्नीवर ते लोणी तापवलं. काय केलं? ज्ञान अग्नी संपर्के कडशिलेनी विवेके, त्या ज्ञानाच्या विवेकरूपी अग्नीवरती काय केलं? असं तापवलं. बरं, पुढं तापवल्यानंतर काय झालं? पद आले परिपाके, ते परिपक्व अवस्थेला प्राप्त झालं. बरं, लोण्याची परिपक्व अवस्था म्हणजे काय? लोण्याची परिपक्व अवस्था. दुधाची दुसरी अवस्था दही, दह्याची दुसरी अवस्था लोणी आणि ताक, लोण्याची दुसरी अवस्था तूप. दूध 2 दिवस राहतं, दही 4 दिवस राहतं सरासरी, ताक 8 दिवस राहतं, लोणी बी 8 दिवस राहतं, आणि तूप का? तो परिपक्व अवस्थेला प्राप्त झाला. लोणी हे तूप काय झालं? म्हणून त्याने सांगितलं पद आले परिपाके, म्हणजे त्याला परिपक्व असं रूप आलं. बर, आमोदाशी, आमोदाशी म्हणजे गोड. काय झालं? गोडीला आलं ते. बर, जे अपेक्षीचे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमीजे जेत. मग ते तूप स्वरूपाला प्राप्त झालं आणि मग तिथं संत येऊन त्याच ठिकाणी थांबू लागले. काय झाले? जे अपेक्षीचे विरक्ती, विरक्त स्वरूपाचे महात्मे याच कथेमध्ये रममान झाले. आमच्या गीता मातेमध्ये सदा अनुभवी जे संती, सदा संत त्याचाच अनुभव घेऊ लागले. आणि सोहम भावे पारंगती रमीजे जे, तो पारंगत असणारे सुद्धा त्याच ठिकाणी रममान होऊ लागले. कुठे? व्यासांच्या बुद्धीनं मंथन केलं, लोणी काढलं, ज्ञान अग्नीने त्याला तापवलं आणि परिपक्व अवस्था शुद्ध तत्वज्ञान निर्माण केलं. त्या ठिकाणी विचारवंत, संत आणि विरक्त सगळे जमा झाले. जे आकर्णी जे भक्ती ते आदिवंद त्रिजगती, जे भीष्म परवी संगती मनितरी कथा. ती भीष्म पर्वामधली कथा कोणती? जी आकर्णी जे भक्ती, ती भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी जे आदिवंद्य त्रिजगती, जगाच्या पाठीवर आदिवंद्य आहे, ती कथा. जे भीष्म परवी संगती, ती भीष्म पर्वामध्ये सांगितलेली आहे, ती कथा मनितली. म्हणून आता अवधारा कथा गहन, ती कथा. जे भगवद्गीता म्हणजे तिला काय म्हणतात? तिला म्हणतात भगवद्गीता. जे ब्रह्मेश आणि प्रशंसी, जे ब्रह्मलोकाने तिचा प्रशंसा केली. कशाची? गीतेची. जे सनकादिकी सेवी जे आदरेशी, सनकादिक तिचं सेवन करतात. कशाचं?
म्हणून ऐका. म्हणून काय करा? ऐका. सनकादिक ऐकतात, संत ऐकतात, विरक्त ऐकतात, सगळे उच्च कोटीचे तपोनिधी ऐकतात. म्हणून जैसे शारदेची चंद्रकळे. आता कशी ऐकायची? ऐका म्हणून सांगितलं, पण कशी ऐकायची? ऐका नाही, पाय लांबून ऐकायची का तंबाखू खाऊन ऐकायची का पाणी पिऊ पिऊ कशी ऐकायची? कशी? पाऊलीन त्याच्यामध्ये दृष्टांत दिला. जैसे शारदेची चंद्रकळे माझी अमृत कनकोळे वेचिता मने मवाळे चकुरात लगे. शारदेची शरद ऋतूमधली पौर्णिमा असते, आहे का नाही? सगळ्या पौर्णिमामध्ये शरद ऋतूमधल्या पौर्णिमेचं चांदणं कसं असतं? सफेद असतं. आणि त्या चांदण्यामध्ये अमृतकण असतात. काय असतं त्याच्यामध्ये? अमृतकण असतात. आणि ते अमृतकण चकोराची छोटी 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 पिल्लं त्या अमृतकणाला अलगद प्राशन करतात. काय करतात? अलगद प्राशन करतात. त्यांनी काय सांगितलं? जैसे शारदेची चंद्रकळे, त्या चंद्राच्या त्या चांदण्यामध्ये काय आहे? माझी अमृत कण कोवळे, अमृताचे कण आहेत, कोवळे 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 कोवळे. ते वेचिता मने मवाळे चकोरात लगे. ते चंद्रा त्या चकोराची जी पिलं जशी अलगद ते मकरंद ते चंद्राचे कण काय करतात? प्राशन करतात का? तिया परिश्रोता. कोणाला सांगितले? किती अट्टहास केला ज्ञानोबरायाने. हा, कोणासाठी केला? श्रोत्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी. हा, श्रोते लोकांकडे कशाला बघायचं आपल्याला? कोणासाठी केला? माऊली सांगतायत त्या चकोर पक्षासारखं तुम्ही इतकं मन, इतकं काय करा? लवचिक करा, नम्र करा, सूक्ष्म करा. आणि सूक्ष्म मनानं ही कथा काय करा? ती परिश्रोता अनुभवावी ही कथा. काय करायचा? अनुभव घ्या. अति हळुवारपणे चित्ता आणूनिया, चित्त कोमल करा. आणि कोमल करून ही कथा हे शब्देवीन संवादीजे, इंद्रिय नेनता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेश. ही प्रमेय हे आपोआप अंतकरणाला जाऊन झोंबतील. पण तितकं अंतकरण काय करा? जैसे भ्रमर परागून येती परी कमळदळे नेनती. त्या कमळाला सुद्धा माहीत नाही त्याच्यामधलं मकरंद त्या भ्रमराने कधी नेला का माहिती होते? इतके अलगदपणे ते भुंगे त्या कमळावर बसतात जाऊन त्या परागावर. किती नाजूक असते ते, तितक्या नाजूकपणाला सुद्धा ते धक्का लागू देत नाहीत. माऊली म्हणतायत इतकं नाजूक अंतकरण करा आणि ऐका. हळवारपणे चित्ता आणोनिया तैसे परी झोंबीजे प्रमेयसी, जैसे भ्रमर परागुनी ती परी कमळदळे नेनती, तैशी परी आहे सेविती ग्रंथी ये. तशा प्रमाणामध्ये सेवन करा. का? आपुला ठाऊन सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. कुमुदिनी, कुमुदिनी काय आहे? हा, कुमुदिनी म्हणजे कमळाचं फूल. कुमुदिनी काय जाणे तो. कुमुदिनीलाच माहित नाही तिच्यामध्ये किती मकरंद भरलेला आहे ते. आपला ठाव न सांडिता कुमुदिनी त्या तलावामध्ये असते, रात्री फुलते ती. पण चंद्र उगवल्यानंतर चंद्राचं दर्शन झालं की त्या चंद्राला बघून ती काय करते? फुलते. ती जाग्यावरून उठत नाही, पण चंद्र दर्शन झाल्याबरोबर तिचं काय होतं? ती प्रसन्न पावते, ती फुलते. म्हणून आपला ठाव न सांडिता आलिंगीजे चंद्र प्रगटता, ती चंद्राला आलिंगन देते. बसते पाण्यातच पण आलिंगी ते चंद्राला, उठत नाही जागेवरून. हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. तो कसं तिला त्याला प्रसन्न चंद्राला आलिंगन द्यायचं कुमुदिनीच जाणे.
कमल जाणे ऐशेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानू ये. अशा प्रकारे आपल्या चित्ताने आपल्या चित्ताला काय करा, कुमुदिनी करा, कमळ बनवा आणि या ज्ञानरूपी चंद्राला आलिंगन द्या. म्हणून आहो अर्जुनाची पांती. मग श्रोत्यांना सांगितलं ज्ञानोबा यांनी काय करा, कसं आहे का, अहो अर्जुनाची पांती परिसन्निया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. ऐका आता काय करा, पण कसं ऐका, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐका. कोणाच्या पंक्तीला बसून? अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐका.